आधी उमेश पाटलांना, नंतर उज्ज्वला थिटे यांना रोखलं. पण सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहोळ म्हणजेच राजन पाटील आणि राजन पाटील म्हणजेच मोहोळ असं समीकरण उद्ध्वस्त करायला एक नवीन नाव पुढे आलंय. ते म्हणजे सिद्धी वसरे या अवघ्या 22 वर्षांच्या पोरीचं. राजन पाटलांच्या अनेक दशकांपासून रूढ असलेल्या दहशतीच्या राजकारणाला सुरुंग लागला असल्याचं आता स्थानिक पातळीवरती बोललं जातंय. कारण वर्षभरामध्ये आधी विधानसभा निवडणूक आणि आता नगर परिषद निवडणुकीत विरोधकांच्या एकजुटीनं राजन पाटलांना चांगलाच घाम फोडलाय. अनगर नगरपंचायतीत त्यांच्या सून जरी नगराध्यक्ष झाल्या असल्या तरी सबकुछ फक्त पाटील या विधानाला चॅलेंज करत स्टेनगन धरलेल्या पोलिसांच्या संरक्षणात उज्ज्वला थिटे यांनी अर्ज दाखल केला. तिथूनच पाटील कुटुंबाचं दहशतीचं राजकारण महाराष्ट्रापुढे आलं. साम दाम दंड भेद वापरून बिनविरोध झालेल्या निवडणुकीत यश पचवता आलं नाही. पूर्वाश्रमीच्या नेत्यांवरतीच बाळराजे यांनी तोंडसूक घेतलं, ज्यानं राजन पाटलांना माफी मागावी लागली. पुढे अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले. पण यावेळी समीकरणं अगदी घट्ट बसून मोहोळ नगर परिषद निवडणुकीत राजन पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला पराभवाचा दणका सोसावा लागला. मोहोळ विधानसभा मतदारसंघातून राजन पाटील 1995, 99 आणि 2004 असे सलग 3 टर्म आमदार राहिलेत. याच काळात त्यांनी गावखेड्यात आपलं वर्चस्व वाढवून लोकांना आपल्याशिवाय पर्यायच उरणार नाही याची काळजीही घेतली. पण 2009 मध्ये विधानसभा पुनर्रचना झाली आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाला. इथे आपल्याला आता उभं राहता येणार नाही हे माहिती असलं तरी इतर मतदारसंघात त्यांनी आपला जम बसवायला सुरुवात केली, पण अपयश आलं. त्यामुळे मोहोळमध्ये त्या जातींच्या आपल्याच लोकांना उभं करून निवडून आणलं, जेणेकरून आपलं साम्राज्य आणि वर्चस्व अबाधित राहील. 2009 मध्ये लक्ष्मण ढोबळे, 2014 मध्ये रमेश कदम आणि 2019 मध्ये यशवंत माने हे राजन पाटील समर्थक आणि पाटील बोलतील तीच पूर्व दिशा मांडणारे आमदार होते. आणि राज्यातून अजित पवारांचा आशीर्वाद असल्यानं राज्य सहकारी परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची वर्णी लागली. आता घरघर कधी लागली हेही समजून घेऊयात. राजन पाटलांवर कोणी कसा डाव केला हेही समजून घेऊयात. त्याआधी मी फक्त तुमचा 1 मिनिट घेते. तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला नेहमी विचारतात की आम्ही आमचं उत्पन्न कसं वाढवायचं. कारण आजकाल नोकरी कितीही चांगली असली तरीही महागाईच्या तुलनेत पगार नेहमीच कमी असतो. म्हणून प्रत्येक जण अतिरिक्त पैसे कमवण्याचे वेगवेगळे मार्ग शोधत असतो. मी सुद्धा अशीच एक पद्धत शोधत होते आणि मला एक खरा पर्याय जो आहे तो सापडला. जर खरा पैसा तुम्हाला जर कोणतं ॲप कमवून देऊ शकत असेल तर हे देऊ शकतं. हे माझं वैयक्तिक मत आहे. मार्केट वुल्फ हे ॲप जे आहे ते SCBI नोंदणीकृत ॲप आहे, जे भारतात वेगानं वाढत आहे. मी तुम्हाला हे ॲप कसं वापरायचं ते सांगते. मी या ठिकाणी लॉग इन केलंय आणि ट्रेंड फॉलोवरती क्लिक केलेलं आहे. हे तुम्हाला बाजारामध्ये फायदेशीर ट्रेंड दाखवतं आणि तुम्ही फक्त एका क्लिकने फॉलो करू शकता. येथे तुम्ही खूप कमी गुंतवणूक रकमेसह व्यापार सुरू करू शकता. तर इतर ॲप्स तुम्हाला इतकी गुंतवणूक करा असं सांगतात आणि ज्यांना भीती वाटते की जर त्यांना मोठं नुकसान झालं तर काय करायचं, त्यासाठी एक उपाय सुद्धा आहे, इनबिल्ट स्टॉप लॉस हे वैशिष्ट्य. नुकसान एका विशिष्ट पातळीवर पोहोचतात आपोआपच हे ॲप थांबतं, जेणेकरून तुम्हाला जास्त नुकसान होणार नाही. बघा, आता ट्रेंडनुसार नफा वाढत होता. मी स्टॉप ट्रेंडवरती क्लिक केलं आणि बस इतक्या कमी वेळामध्ये 1306चा नफा बुक झाला. तुम्ही सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत फक्त 99 रुपयांमध्ये लाईफ टाईम हे ॲप वापरू शकता. मार्केट वुल्फ हे ॲप तुम्हाला मोफत शिफारसी देखील देतं. हे पहा, लोकांनी नोव्हेंबरमध्ये एकाच दिवसात 14,142, जूनमध्ये 70,468, जुलैमध्ये 59,696 आणि आता ऑक्टोबरमध्ये 58,207चा नफा बुक केला. आणि मार्केट वुल्फ हे प्रॉफिटवरती कोणतंही कमिशन घेत नाही. मार्केट वुल्फ ॲपचे 20 लाखांपेक्षा अधिक डाउनलोडर्स आहेत आणि लोक त्याद्वारे त्यांचं आर्थिक भविष्य सुद्धा सुरक्षित करत आहे. या ॲपची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये आणि मी कमेंटमध्ये देखील पिन केलेली आहे. जा आणि मार्केट वुल्फ हे ॲप पहा. आता येऊयात आपल्या मूळ बातमीकडे. मंत्रिपदाचा दर्जा असलेलं हे पद उपभोगत असताना भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली होती. निवडणुकीचा प्रचार सुरू असताना मोहोळ येथील सभेत भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्यावर टीका करताना विरोधक आमच्या पोरांना बाळ म्हणतात, यांना माहिती आहे का, पाटलांच्या पोरांना लग्नाआधी तुमच्या एवढी बाळ असतात, असं बोलताना सभ्यतेची सर्व मर्यादा ओलांडली. 2024च्या विधानसभा लागल्या तेव्हा राजन पाटलांनी दरवेळीप्रमाणे आपल्याच गटातून यशवंत माने यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाची उमेदवारी मिळवून दिली, ज्यामुळे अजित पवार गटाचे उमेश पाटील नाराज झाले.
त्यांनी राजन पाटील यांच्या विरोधकांना एकत्र आणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजू खरे यांना निवडून आणलं. पाटलांना पहिल्यांदा पराभव दिसला तो उमेश पाटलांमुळे. त्यामुळे विधानसभेचा निकाल डोळ्यासमोर ठेवून मोहोळ तालुक्याचा स्वाभिमान गहाण ठेवला जाऊ नये यासाठी आम्ही भाजपामध्ये प्रवेश करत आहोत असं सांगून समर्थकांसह भाजपा पक्षप्रवेश केला, ज्यातून नाराज अजितदादांनी राज्य सहकारी परिषदेच्या अध्यक्षपदावरून बाजूला केलं. भाजपमध्ये गेल्यानंतर नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीच्या माध्यमातून आपलं वर्चस्व अबाधित ठेवायचं असल्यानं पुन्हा पक्षापेक्षा आपलं नाव मोठं करायला आणि वर्चस्व अबाधित ठेवायला त्यांनी सुरुवात केली. भाजपला निवडणुकीआधीच गुलाल दाखवत अनगर नगरपंचायत बिनविरोध करण्याची वेळ केली, ज्यातून दहशतीने ही निवडणूक बिनविरोध झाल्याची बातमी पसरली आणि त्यामुळे भाजपची आणि राजन पाटलांची उभ्या महाराष्ट्रात बदनामी झाली. त्यातून सावरून त्यांनी पुन्हा एकदा आपल्या साम्राज्यातील मोहोळवर दावा ठोकून तिथे रणनीती आखायला विकासाचे प्रश्न आम्ही सोडवू म्हणायला सुरुवात केली. भाजपकडून आपल्याच एखाद्या उमेदवाराला संधी मिळत आहे का याची चाचपणी देखील केली. पण भाजपनं राजन पाटलांचे विरोधक असलेल्या शीतल क्षीरसागर यांना नगर परिषदेच्या उमेदवार करत पाटलांना त्यांचा प्रचार करायला सांगितलं. पक्ष आदेश राखत त्यांनी क्षीरसागर यांच्या प्रचाराला सुरुवात देखील केली. पण राजन पाटलांच्या विरोधात अनेक जण उभे राहिले तर त्यातून मतविभाजन होईल आणि राजन पाटलांचा विजय होईल हे ओळखून पाटलांचे विरोधक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेश पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार राजू खरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे रमेश बारसकर एक झाले. एकनाथ शिंदे यांनीही मोहोळमध्ये जाऊन सभा घेतली आणि या सभेतून शिंदेंनी शिवसैनिकांच्या मृत्यूबाबतची जुनी फाईल आम्ही पुन्हा ओपन करू, त्यांची दहशत संपवू असं सांगितलं. ज्यामुळे मोहोळवासियांना प्रचारात विकासाच्या मुद्द्यांपेक्षा फक्त एकच गोष्ट सांगितली गेली, ती म्हणजे तुम्हाला राजन पाटलांच्या दहशतीतून मुक्त व्हायचं असेल तर आम्हाला मतदान करा. ही गोष्ट वारंवार हायलाईट झाल्यानं मतदारांनी काय ते हेरलं आणि विरोधकांच्या एकजुटीने पाटलांना चितपट केलं. भाजपच्या शीतल क्षीरसागर यांचा पराभव करत शिवसेनेच्या उमेदवार सिद्धी वसरे या 22 वर्षीय नवख्या पोरीनं विजय मिळवलाय आणि राजन पाटलांना दुसरा धक्का हा एका स्त्रीनंच दिला. आधी उज्ज्वला थिटे आणि आता 22 वर्षीय तरुणी. गेम बदलायला वेळ लागत नाही, काळ फिरायला वेळ लागत नाही. राजन पाटलांनी लगेचच्या लगेच अजित पवारांची माफी का मागितली होती याचं उत्तरही मिळालं असेल. साम दाम दंडभेद सगळं वापरलं जाईल, पण आता मोहोळामध्ये राजन पाटलांना थोपवलं जाईल आणि त्यासाठी एक नारीलाच पुढं केलं जाणार, कारण त्या ठिकाणी त्यांनी एका स्त्रीलाच कमी लेखलं होतं. पोलीस संरक्षणामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करायला जावं लागलं ही मोहोळमधली पहिली नाही तर महाराष्ट्रातील कदाचित पहिली घटना असेल आणि त्यामुळे येत्या काळातही राजन पाटलांना धक्के सहन करायची सवय ठेवावी लागणार हे विसरता येणार नाही. जाता जाता एक पुन्हा महत्त्वाची आठवण, मार्केट वुल्फ हे ॲप भारतानं वेगानं वाढत आहे. 20 लाखांपेक्षा जास्त लोकांनी हे ॲप डाउनलोड केलेलं आहे. तर या ॲपसह तुमचा ट्रेडिंगचा प्रवास तुम्ही तुमच्या रिस्कवर सुरू करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे आणि कमेंट पिन केली आहे. फक्त क्लिक करा आणि आत्ताच डाउनलोड करा.